आणि काहीच न करायला मिळाल्यामुळे मग शेवटी बायका तिथे जाऊन एक चॉकलेट घेऊन या, की आपण एक काहीतरी केलं बाबा, काहीतरी एक घरी जाऊन काय तर एक चॉकलेट, अशी परिस्थिती मला असं वाटतं की हेमंतनी ना आमच्यावरती रिव्हेंज घेतला. तिथे जाऊन म्हणजे म्हणतात ना सासरी जाऊन दडपण येतं, मला कधीच येत नाही. उलट मला जास्त रिलॅक्सिंग वाटतं. ते माझ्या आईचं वय 60 आहे ना, आता तिला कशाला लागते, आता मीच आहे ना तिचा कंपॅनियन. पण असं नाहीये, आपल्या दरवेळेला आपल्या पार्टनरची जागा आपला मुलगा आपली मुलगी नाही घेऊ. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये. आणि 24 नोव्हेंबर पासून झिम्मा 2 हा भाग येतोय. खरं तर हा आपला सिनेमा आहे. तर या सिनेमा निमित्ताने क्षिती आपल्या सोबत आहे. तर काय सांगशील की कधी ठरलं की हा पार्ट 2 याचा केला पाहिजे? काय झालं माहितीये का, आम्हाला पात्रांची आठवण आली की ही पात्र, एकदा मी आणि हेमंत बसलेलो असताना असं झालं की ही पात्र 2 वर्षानंतर काय बरं करत असतील. आणि असं काही झिम्माचा सिक्वेल करायचा वगैरे असं अजिबात डोक्यात नव्हतं. पण पात्रांची आम्हाला इतकी आठवण आली आणि असं लक्षात आलं की जर आपल्याला आठवण येते तर कदाचित प्रेक्षकांच्याही मनात असेल की ही पात्र आता काय करत असतील. आणि असं अगदी जेवताना, वरण भात जेवताना गप्पा मारताना सुरू झालेलं, मग आम्हाला सगळ्यांचंच सापडलं की हे असं करत असेल का, हे असं करत असेल का. आणि मग आम्ही इरावती कर्णिक, ज्या आमच्या डायलॉग रायटर आहेत, स्क्रीन प्ले रायटर आहेत, त्यांना फोन केला आणि तीही तेवढीच एक्साइट झाली की अरे हे छान चाललंय सगळं. आम्ही सगळ्यांनी मिळून ते डेव्हलप केलं आणि मग ठरलं की करूया झिम्मा 2. आणि आपण पाहतो की झिम्मा 2 झालं किंवा याच्या अगोदर जे सिक्वेल आले म्हणजे मराठीमधले सिक्वेल, त्याला खूप असा छान रिस्पॉन्स मिळाला. तर हे आपण कसं ठरवायचं एक प्रोड्युसर म्हणून की बाबा प्रेक्षकांना बघ काय आवडणार आहे? हे आपण नाहीच ठरवू शकत. मला वाटतं हे प्रेक्षकच ठरवतात की त्यांना काय आवडतं. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायचा की त्यांना, आपण म्हणजे मला वाटतं आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं, त्याचा हेतू जर प्रामाणिक असेल तर प्रेक्षकांना ते आवडतं. कारण ती एनर्जी प्रेक्षकांनाही कळते. आणि झिम्माच्या बाबतीत मी नक्की असं म्हणेन की हा सिक्वेल, असा आपण आता दुसरा शब्द मला माहिती नाहीये म्हणून मी वापरत नाहीये, पण असं म्हणता येईल की पात्रांची गोष्ट पुढे गेली तर पुढे गेली तर मग आता त्याचा एक दुसरा सिनेमा करायला लागला. तर जशी जशी पात्र लोकांना आवडत जातील, जसं जसं काही वेळेला कथानक लोकांना आवडतं, काही वेळेला पात्र आवडतात, की मग त्याचं पुढे काय झालं त्या हिशोबाने सिक्वेल्स होतात, मग ते लोकांना आवडतात. आणि आय एम होपिंग की झिम्मा 2 ही तसाच आवडेल. आणि एक प्रोड्युसर म्हणून किती जबाबदारीचं काम हे वाटतं की सिक्वेल 2 बनवायचा आहे, पण तो काही असं बनवायचं म्हणून बनवायचं नाही, ते काहीतरी आपल्याला द्यायचं नवीन. खूप प्रेशर आहे निर्माती म्हणून, कारण कोणाच्याच माझ्याकडनं काहीच निर्माती म्हणून अपेक्षा नव्हत्या जेव्हा झिम्मा 1 आला. कारण काहीच म्हणजे माझ्याही स्वतःकडनं फार अपेक्षा नव्हत्या, कारण मीही शिकतच होते, म्हणजे अजूनही शिकते, पण तेव्हा तर खूपच नवीन होतं सगळं. प्रेशर खूप आहे. म्हणजे ह्याचं प्रेशर आहे की लोकांना आपल्याला जे म्हणायचंय ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांना ते कळलं पाहिजे. ते कळेल कारण ते सोप्या भाषेत होतं. कारण झिम्मा हा सिनेमा इन जनरलच होप देणार आहे आणि कोणाला नको असतं काहीतरी बघून आपल्या चेहऱ्यावर आलेलं हसू. मला तसे सिनेमे बघायला आवडतात. त्यामुळे मी ॲज अ कंपनी रूल असं म्हणते की असे सिनेमे आपण बनवू ज्यांनी लोकांना आनंद मिळेल, ज्यांनी लोकांच्या चेहऱ्यावर म्हणजे लाफ्टर नाही तरी स्माईल आली पाहिजे आणि होप वाटलं पाहिजे, जगणं सुंदर आहे असं वाटलं पाहिजे. आणि पाहतो याच्यामध्ये 2 जणी याच्यामध्ये नवीन आलेले आहेत. ती कोणाची म्हणजे कल्पना होती की बाबा अजून 2 जणी याच्यामध्ये ऍड करूया आपण? ऍक्च्युली काय झालं, ते मी मगाशी म्हटलं तसं गप्पा मारता मारता जेव्हा असं सुचलं की काय होत असेल, तेव्हा सोनालीचं जे कॅरेक्टर आहे, वैशालीची मुलगी म्हणून जी आली, तर वैशालीच्या मुलीचा प्रवास आपण पाहिला, जो अत्यंत सुंदर ठिकाणी येऊन संपला. की ज्या मुलाबद्दल तिच्या मनात थोडी साशंकता होती ती गेली आणि आता तिचं छान लग्न होऊन ती नांदती. किंवा रमा जे मृण्मयी गोडबोलेने केलं, आमच्या डोक्यात असं आलं तिचं काय चालू असेल, तर तिला आता एक मूल झालं असेल का, तर कदाचित झालं असेल, तर ती नाही येऊ शकणार ह्या रियुनियनला. तर आपल्याच आयुष्यात सुद्धा ना 2 वर्षात खूप वेगळी वेगळी माणसं येतात. जसं निर्मला म्हणजे निर्मिती मावशीच्या कॅरेक्टरच्या आयुष्यात सून आली, आता मैथिली लग्न करून गेली, त्यामुळे वैशाली एकटी आहे, तिच्याकडे तिची भाची आली. त्यामुळे असं झालं की ती आली तर काय गंमत होईल, काय होईल वैशालीचं, ती मैथिली सारखी असेल का वेगळी असेल, असं करत करत ती 2 कॅरेक्टर्स सुचली. आणि रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे ह्या दोघींनी ते इतकं छान केलं आणि ते इतकं मस्त फ्रेश काहीतरी घेऊन आल्या सिनेमात की आम्हाला असं, मी स्वतः सिनेमा बघताना मला असं वाटलं की वाव, हे मस्त जुळून आलेत ह्या दोघी जणी. तर मलाच खूप आनंद झाला. आय एम शुअर प्रेक्षकांना आवडेल. आणि मग पाहिलं की जिम्माच्या वेळेस खूप सगळ्यांनी त्रास दिला होता की शूटिंग सोडून सगळे शॉपिंगला पळत होते. तर यावेळेस असं हेमंतनी आयडिया लढवली आहे की अशा ठिकाणी तुम्हाला नेलंय की तुम्हाला शॉपिंगला स्कोपच नाही. आणि मग सुजिताई म्हटल्या होत्या की आम्ही त्याला जेव्हा पहिल्यांदा फोन आला
तेव्हा त्याला आम्ही सांगितलं की बाबा बाकी काय नसेल पण शॉपिंग आला पाहिजे, पण यावेळी तो कसा हिरमोड झाला. खूप हिरमोड झाला. म्हणजे निर्मिती मावशी, सुचित्रा, सगळ्या शिवानी, रिंकू, कारण की शॉपिंग तर खूप लांबची गोष्ट. आम्ही जिथे शूट करत होतो तिथे आपलं किराणा मालचं दुकान असतं ना, तसं एक थोडं पुढे गेलं, मग तेही गाडीने, चालत वगैरे नाहीच, गाडीने पुढे गेलं की एक छोटंसं किराणा मालचं दुकान होतं. आणि काहीच न करायला मिळाल्यामुळे मग शेवटी बायका तिथे जाऊन एक चॉकलेट घेऊन या, की आपण एक काहीतरी केलं बाबा, काहीतरी एक घरी जाऊन काय तर एक चॉकलेट, अशी परिस्थिती. मला असं वाटतं की हेमंतनी ना आमच्यावरती रिव्हेंज घेतला, की ऍक्च्युअली एवढ्या शॉपिंगला फिरत होतात ना, आता अशा ठिकाणी नेतो जिथे काही मिळणारच नाही. पण ठीक आहे, आम्ही ठरवलंय की पुढच्या वेळेपासून आम्हाला जर शॉपिंग करायला मिळणार नसेल आम्ही करणार नाही सिनेमा. आणि आपण पाहतो की या सगळ्या ग्रुपमध्ये एक सर्वात लहान जे पात्र आहे ते म्हणजे सुहासताई. पण सुहासताई या खूप द्वाड आहेत, त्या बऱ्याच वेळा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हटल्या. तर यावेळेस त्यांनी झिम्मा तुला काय द्वाडपणा केलाय? झिम्मा 2 ला त्यांनी खूप जास्त मजा आणली आहे. द्वाड तर त्या आहेतच, पण त्या द्वाडपणा मागे 75 वर्षाच्या बाई मध्ये एक लहान मूल दडलेलं असलं तरी शेवटी 75 वर्षाची ती आहे. ती दमलीये का, तिला असं कुठेतरी वाटतंय का की आपण आता किती अजून हा प्रवास करू शकू, थोडासा सिनेमा त्याच्यावरही आहे. आणि इंदूचं कॅरेक्टर म्हणजे सुहास मावशीचं कॅरेक्टर तिच्या खूप जवळ जाणार आहे, कारण तिलाही या वयात अजून खूप काम करायचंय, खूप मजा करायची. आम्ही तिला सतत सांगत असतो की अजून खूप दिवस आहेत आपल्याला मजा करायला. आणि तीच आशा आणि तीच होप झिम्मा 2 मध्ये इंदू हे कॅरेक्टर आपल्याला देते, की अजून खूप आयुष्य जगण्याचं राहिलंय, त्याचा आनंद लुटायचा राहिलाय आणि होप आहे अजून. त्यामुळे हा द्वाड मुलीमध्ये एक काय म्हणतात समंजस आणि 75 वर्षाची एक छान आपली आजीही आहे, हे सगळं दिसतं झिम्मा 2 मध्ये. वा. आणि आपण पाहिलं की आत्ताच तू एक बॉलिवूडचा मोठा एवढा सिनेमा केला जो सुपरहिट झाला, त्यावेळेस तुझं झिम्मा 2चं शूट चालू होतं. हो. तर ज्यावेळेस कळलं की बाबा झिम्मा 2चं शूटचं त्या काही गोष्टी तुला सांगितलं असतील किंवा फोनवर काही बोलणं होत असेल, त्यातून ते काही ऐकत असतील, तर त्यांची एक्साइटमेंट तुला काय जाणवली? खूप आहे ऍक्च्युली. आणि मी आत्ता फार म्हणजे 3 दिवसापूर्वी करण सरांशी बोलले, तेव्हा ते असं म्हणाले, अरे तुझी फिल्म येते ना, तर मी म्हटलं हो. तर त्यांनाही खूप आनंद झाला, कारण मी झिम्मा 1 जेव्हा रिलीज झाला तेव्हाही त्याचं शूट करत होते, रॉकी और राणीचं. तर तेव्हाही त्यांनी ना माझी सगळी गडबड पाहिली होती, किंवा एक नवीन मुलगी काहीतरी एक निर्माती होऊ पाहतीये, तेव्हाही त्यांनी असं एक खूप सपोर्ट केला की तुला काही लागलं तर तू फोन कर, काही काळजी करू नको, सगळं होतं ग, हळूहळू केलं कीच पुढे जाऊन काहीतरी छान होतं. आणि याही वेळेला ते म्हणाले की प्लीज मला एकदा येऊन भेट, हा आपण तुझे रिलीज व्हायच्या आधी एकदा मला येऊन भेट. तर मला खूप छान वाटतं की एवढा मोठा प्रोड्युसर, एवढा मोठा डिरेक्टर आपल्याशी अजूनही, ज्याला काळजी अजून माझ्या सिनेमाचं काय होतंय, तर त्यांना मला माहितीये आणि त्यांनी हे बोलूनही दाखवलंय दॅट ही इज व्हेरी प्राऊड. आणि त्यांचं म्हणणं आहे होऊ दे, एक मोठी प्रोड्युसर म्हणूनही होऊ दे तुझं, बघू काय काय छान छान होतं. वा वा, नक्कीच. आणि आपण पाहतो की या चित्रपटात एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय की नव्याचं नवपण घेऊन सुद्धा आपल्याला बाई पण जपता येतं. म्हणजे आजच्या मॉडर्न युगात मी मॉडर्न सगळ्या ॲम्युनिटीज वापरून, सगळं राहणीमान वापरून, पण एक मनात मध्ये आपण ते बाई पण जपू शकतो. तर आजच्या बऱ्याच ठिकाणी अशी टीका केली जाते नाही का, मॉडर्न काय घातलं तर, की बाबा हिला संस्कृती नसेल किंवा काय नसेल. तर या दृष्टीने तुम्ही कसं पाहताय? मला फार गंमत वाटते, फार मस्त म्हणाला तुम्ही की असे कपडे घालून असं वाटतं की हिला ही संस्कृती नसेल किंवा ही मॉडर्न नसेल. तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे, कारण माझं माहेर जे ते सगळं शहरी, सगळी माझ्या मावश्या वगैरे सगळे शहरात राहणार आहेत, वेरच माझं सासर जे आहे ते सगळी एक्सटेंडेड फॅमिली ही गावातले आहेत, अजूनही शेती करतात, आमची शेती आहे स्वतःची. आणि माझ्या दरवेळेला हे लक्षात येतं की खरं तर प्रोग्रेसिव्ह असणं हे इकडे असतं, कपड्यांच्यात काही नसतं. म्हणजे अगदी खूप छान छोटे कपडे, मॉडर्न कपडे घालून जाणारी बाई किंवा खूप पॉश कपडे घालून जाणारा पुरुषही इथनं ऑर्थोडॉक्स असतो, तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे सिनेमात खरं तर बघाल तर रिंकूचं कॅरेक्टर जे आहे ते अत्यंत, म्हणजे ती घरात काम करणारी, घर सांभाळणारी अशी सून असली तरी ती सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह आहे. आणि माझ्या सासरकडचे मी पाहिलंय की ते जास्त प्रोग्रेसिव्ह आहेत आत्ताच्या घडीला. म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारताना माझ्या लक्षात येतं की आपल्याला वाटतं गावातले लोक आहेत, ह्यांना नसेल माहिती ह्यांची मतं कशी असतील, पण ते इतके जास्त प्रोग्रेसिव्ह आहेत आपल्यापेक्षा. त्यांनी इतकं जास्त आयुष्य पाहिलेलं आहे, त्यांना खरंच जास्त आपल्यापेक्षा कळतं असं मला दरवेळेला तिथे जाऊन, म्हणतात ना सासरी जाऊन दडपण येतं, मला कधीच येत नाही. उलट मला जास्त रिलॅक्सिंग वाटतं
तिथे जाऊन. तर मला वाटतं हा जो प्रोग्रेसिव्हपणा आहे ना, हा कपड्यात कधीच नसतो. अत्यंत म्हणजे नऊवार नेसलेली आजी जितकी प्रोग्रेसिव्ह असते ना, तितकी अत्यंत शॉर्ट्स घालून फिरणारी मुलगी प्रोग्रेसिव्ह असतेच असं नाही. त्यामुळे इट्स ऑल इन द माइंड. बरोबर. आणि अजून एक छान असा संदेश दिलेला आहे की सिद्धार्थचं वाक्य ट्रेलरमध्ये की माझ्या आईला बाबांनंतर कोणी एका पार्टनरची गरज आहे का हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही. आणि आपण आज समाजात पाहतोय की बऱ्याच जणांचे पार्टनर जे आहेत ते लाईफ सुरू व्हायच्या म्हणजे त्यांची फॅमिली लाईफ सुरू व्हायच्या अगोदरच किंवा एक विशिष्ट चांगल्या टप्प्यावर त्याची साथ सोडतात, पण ते समाजाच्या भीतीने नवीन पार्टनर शोधायला जात नाही किंवा नवीन पार्टनर मला हवा आहे असं जाणू देत नाही. आपल्या फॅमिलीमुळे असेल किंवा मुलाबाळामुळे असेल की तेव्हा ह्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मला खरंच वाटतं की हा एक खूप चांगला संदेश आहे फिल्ममधला, जो आमच्या सगळ्यांच्या जवळचा आहे. आणि ह्याचं थोडंसं सीडीन झिम्मा करताना होतं की पार्टनरची गरज असते. म्हणजे तो नवरा असेल असं नाही, तो मित्रही असू शकतो, पण आपल्याला एका कंपॅनियनची गरज असते. आणि सिद्धूच्याच बाबतीत म्हणाल तर तो हे इथे म्हणालाय आणि त्याच्या आईचं नुकतंच लग्न झालंय जे त्यांनी लावून दिलं. तर वी आर व्हेरी 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 प्राऊड ऑफ हिम. की नुसतंच एक असतं, आपण नुसतंच बोलतो सिनेमात, करत नाही खऱ्या आयुष्यात तसं. पण सिद्धूच्या बाबतीत तसं नाही झालंय आणि ती इतकी चांगली गोष्ट आहे. आणि खरंच आहे, आपल्याला ना काय वाटतं की आता माझ्या आईचं वय 60 आहे ना, आता तिला कशाला लागते, आता मीच आहे ना तिचा कंपॅनियन. पण असं नाहीये. आपल्या प्रत्येकाला एक मित्र, एक कंपॅनियन, एक पार्टनर सुखदुःख शेअर करायला लागतो. दरवेळेला आपल्या पार्टनरची जागा आपला मुलगा, आपली मुलगी नाही घेऊ शकत. आणि त्याची जाण असणं, आणि खरं तर मला वाटतं पार्टनर किंवा कंपॅनियन हा 50साठी नंतरच आपल्याला जास्त हवा असतो, कारण आपण एक थोडं रिटायर होऊया, थोडं रिलॅक्स आयुष्य जगण्याकडे असतो. तर मला वाटतं हा संदेश सिनेमातला माझ्या खूप जवळचा आहे. म्हणजे मला खूप आनंद आहे की ह्या विषयाला आम्ही हात घालू शकलोय फिल्ममध्ये. वा, नक्कीच. आणि आपण पाहतो की मी कबीर जो आहे तो सगळ्या बायकांना काय करतोय की एकजूट करण्याचा प्रयत्न करतोय. मी कोणी भांडण झालं तर भांडण सोडवतोय किंवा काय करतोय. तर रिअल लाईफमध्ये तुझी फॅमिली असेल किंवा हेमंतची फॅमिली असेल, या दोन्ही मधला तो कबीर कोणी? हेमंत आणि म्हणजे हेमंतच्या फॅमिलीत आम्ही जे 5 जण आहोत, म्हणजे हेमंतचे आई बाबा, त्याची धाकटी बहीण आणि मी, ह्याच्यात दरवेळेला भांडणं सोडवणारं काम म्हणजे किंवा असं मतभेद सोडवणारं काम हे सोनाली, जी माझी नणंद आहे, तिचं असतं. कारण अगदी माझ्या आणि हेमंतमध्ये जरी भांडण असेल चालू, तरी ती एक आमच्यातली मीडिएटर असते नेहमी. आणि माझ्या माहेरकडे तर कोणीच मीडिएटर नसतं. आम्ही सगळे खूप भांडतो आणि मग सगळेच थांबतो की आता बास, कंटाळा आला भांडून. पण इट्स दॅट्स व्हॉट फॉर फॅमिली इज. आणि सिद्धू फिल्ममध्ये सुद्धा, झिम्मा 2 मध्ये ऑनस्क्रीन पण आणि ऑफस्क्रीन पण खरंच हे काम करत असतो. तो सगळ्यांना खरंच एवढा सांभाळून घेतो की मी निर्माती असली तरी माझं अर्ध काम सिद्धूच करतो. आणि आम्ही पाहिलं की सुहासताई असा भेटल्या होत्या की म्हटले मला नटायला अजिबात आवडत नाही आणि या सगळ्या जणी माझ्या मागे लागतात की थोडं तरी नट. आणि आज पण म्हटले मी शितेने सांगितले म्हणून तरी थोडंफार केले, नाही तर मी एवढं सुद्धा मला आता करवत नाही. ते काय सांगते त्याबद्दल? ती इतकी चिकणी आहे अजूनही दिसायला, इतकी सुंदर आहे. तर हेमंत सतत तिला म्हणतो की मला जरा जन्म घ्यायला उशीर झाला, नाहीतर सुहास मावशी तुझं नाव सुहास ढोमे पाटीलच असतं. तर माझं असं होतं की छान जरा लिपस्टिक लावलीस की इतकी छान दिसतेस. आणि आम्हाला हुरूप येतो माहितीये त्यामुळे तयार व्हायला, कारण तसंही इतक्या सुंदर बाईसमोर आपण एक, तर तिचा रंग आतमधनं ट्यूबलाईट लावून आली होती. आम्हाला एक मेकअप करावा लागतो, कारण नाहीतर असं डल दिसतो चेहरा, आपण काय दिसतोय. सुहास मावशी नुसती चालत आली तरी एवढं भारी वाटतं. तर म्हणून आम्ही तिला म्हणतो की जरा लिपस्टिक लाव, म्हणजे गेलीच, आजूबाजूची मुलं पडलीच म्हणून समज. दादा, प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील? 24 नोव्हेंबरला झिम्मा 2 ही फिल्म येते. तुमचा सिनेमा आहे, तुम्हाला बघायला आवडेल या उद्देशाने आणि एवढ्याच उद्देशाने बनवलेली फिल्म आहे. तर तुम्ही प्लीज थिएटर्समध्ये जाऊन बघा, आम्हाला नक्की कळवा. आणि मी हे दरवेळेला म्हणते की मला प्लीज इंस्टाग्रामवर माझ्या हँडलवर @क्षितिजोगवर नक्की लिहून कळवा तुम्हाला सिनेमा कसा वाटला, आवडला, नाही आवडला, कुठलं काय आवडलं, काय नाही आवडलं. कारण ह्यानीच आम्ही शिकत पुढे, कारण सिनेमा हा शेवटी लोकांसाठी बनवतो आम्ही, तर तो तुम्हाला आवडला पाहिजे ही इच्छा आहे. तर मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की फिल्म बघून कळवा आणि मज्जा करा, आनंद. जग सुंदर आहे, आयुष्य सुंदर आहे आणि लेट देअर बी होप.